आजचा दिवस हा अतिशय दुःखद असा दिवस आहे. कारण पद्मश्री डी.वाय. दादांचे आणि माझे संबंध देखील राजकारणाच्या पलीकडचे होते, अतिशय कौटुंबिक होते. ज्या पद्धतीनं विजयदादा आहेत, ज्या पद्धतीनं अजिंक्य आहे, ज्या पद्धतीनं संजय दादा आहेत, ज्या पद्धतीनं बंटी साहेब आहेत, त्याच पद्धतीनं मला ते मार्गदर्शन करायचे, मला ते सहकार्य करायचे, माझ्यावरती प्रेम करायचे. आणि म्हणून जशी पाटील कुटुंबियांची डी.वाय. दादा जाऊन हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, तसं महाराष्ट्राचं देखील झालं आहे आणि आमचं देखील वैयक्तिक नुकसान झालेलं आहे. कारण त्यांच्या अनेक भेटी माझ्या स्मरणात आहेत. मी एक 20-25 दिवसापूर्वी देखील कोल्हापूर दौऱ्यावर असताना डी.वाय. दादांना भेटून गेलो होतो, त्यांच्याशी बोलून गेलो होतो. आणि शेवटी ज्या पद्धतीने त्यांनी समाजकारण केलं, शिक्षणामध्ये काम केलं, असं एक फार मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातनं, समाजकारणातनं आणि शिक्षण क्षेत्रातनं निघून गेलं आहे. याचं फार मोठं दुःख आम्हाला सगळ्यांना आहे. मेरे और पद्मश्री डी.वाय. दादा के संबंध ये राजनीति से आगे जाके थे. जैसे संबंध उनके विजय दादा से है, अजिंक्य से थे, बेटा करके बंटी साहब से थे और संजय भैया से थे, वैसे ही हम सब लोगों को वो ट्रीट करते थे. इसलिए हम एक बड़ा नेता तो हो चुके हैं, लेकिन शिक्षण क्षेत्र में जिन्होंने बहुत ही बड़ा काम इस देश में और प्रदेश में किया, वो आज हमारे में नहीं रहे. ये हमारे लिए बहुत बड़ी दुख की बात है. नहीं, 15-20 दिन पहले मैं जब कोल्हापुर ज़िले के दौरे पे था, तब मैं खुद डी.वाय. दादा के पास आया था. उनके मैंने आशीर्वाद लिया, उनसे मैंने डायलॉग किया, उनसे मैंने बातचीत की. और इसलिए ये हमको सब लोगों को दुख है कि आज वो हमारे में नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.